तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला स्थानिक गुन्हे शाखेला विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शहरातील रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या गांजा तस्कराविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बादल लाला कांबळे, सुनील द्वारका प्रसाद यादव, रोशन भास्कर सोनवणे, सर्व रहिवासी कैलाश टेकडी अकोला यांना अटक केली असून त्यांच्याकडून 16 किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत 3,20,000 रुपये असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। आरोपी विरुद्ध NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या नेतृत्वात अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, LCB प्रमुख शंकर शेडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळसह नरेंद्र वाढोणकर, अकोला।